आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम बॅक. मला अभिमान आहे महाराष्ट्रात जन्मल्याचा, ज्या मातीत ज्ञानोबा तुकोबाचे अभंग जन्मले, ज्या मातीला शिवरायांचे पाय लागले, जिथे सरस्वती लता दिदींच्या रूपाने अवतरली. असा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. तर ज्यांच्या संगतीने आणि संगीताने कार्यक्रमात जान आणली ते आपले म्युझिशियन्स, यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि आता आपण त्यांचे आभार व्यक्त करूया.
सायली यांच्या हस्ते आपण सगळ्यांचा सत्कार करतोय. हँड सॉनिकवर आहेत दिगंबर मानकर. त्या छोट्याशा जादुई वाद्यातून बरेच आवाज निघतात बरं का. तबला, कॉंगो आणि ढोलकीवर ज्यांची थाप पडते ते आहेत पंकज धोपावकर. कीबोर्डवर ज्यांची जादुई बोटं फिरतात असे दीप वझे. आणि प्रशांत लळित. फोटो व्हिडिओ अक्षय येवगे यांना मी निमंत्रित करते. यांच्या सहकार्याने आपल्याला या क्षणांना पुन्हा पुन्हा जगता येणार आहे. धन्यवाद. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ज्यांचं सहकार्य लाभलं ते आहेत राज साऊंड्स. आपले खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम मॅनेज करण्यामध्ये, मुलांना सांभाळण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते व्हॉलेंटियर्स साईस इव्हेंट कंपनीचे चिन्मय गावडे यांना मी निमंत्रित करते. MK घारे ज्वेलर्सचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्वांची लाडकी आरती कापसे जी सुंदर निवेदिका आहे आपल्याला लाभलेली आहे, तिचं आपण कौतुक करूया. आणि लता मंगेशकर ऑडिटोरियमचेही खूप खूप धन्यवाद. इतका सुंदर नाट्यगृह आणि इतकी सुंदर व्यवस्था आम्हाला पुरवल्याबद्दल. पुन्हा आपण गाण्यांकडे वळतोय. काही कलाकृती काळाच्या ओघात बुडतात, काही कलाकृती तरतात आणि काही कलाकृती काळाबरोबर वाहतात आणि काळालाही समृद्ध करतात. अशीच एक कलाकृती गीत रामायण. ग दी माडगुळकरांची रचना आणि सुधीर फडकेंचं संगीत असलेलं गीत रामायण, त्यातलं एक गीत आता आपल्या समोर सादर करतीये वैशाली कदम. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण है किती दोन प्रहरी कागश्री सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम
पुत्र दर्शनी ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. खूप छान गाणं झालं आपलं. धन्यवाद. शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रात्री शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला आला. किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उठला. वाद्य झडाडू लागली. नगारखान्यात सनई चौघडे वाजू लागले. 300 वर्ष ज्या सोनेरी क्षणांची उभा महाराष्ट्र वाट पाहत होता तोच क्षण आला. शिवबाचा जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजस्वरूपड डोही टोपण पाहून सुख गोपाळा लिंबलो नवतरा लवकर दृष्ट लागल बाळा राजस्वरूपड डोही टोपण पाहून सुख गोपाळा लिंबलो नवतरा लवकर दृष्ट लागल बाळा कौसल्येचा राम जसा हा बाळ यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे. ढोल नगारे घुमू द्यात रे झडू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गणागणाचे चिरे हरखले सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.
छान झालं गाणं तुमचं. नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं घेऊन येत आहे किया आणि कायरा. हिरवा निसर्ग या गमतीने जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे सुंदवारे ला 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 ला. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे सुंदवारे ला 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 ला. ओ नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिरबिर नाये गीत गारे सुंदवारे ला 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 ला. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब चिंब नाहते. सुगंधे फुलाला नशा आज आली चला शिंपला चालू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे सुंदवारे ला 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 ला. नव्या संगीतातले तराणे हवे असे कोणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे हवे असे कोणी सोबती मला मिळाया हवे असे. जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप व्यावे संग जातीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे सुंदवारे ला 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 ला. झू 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 किया आणि कायरा ह्या जुळ्या बहिणी आहेत हे मला सांगायची वेगळी गरज नाही. त्यांच्या पोशाखावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल नाही का. 80 वर्षाची अनुभवाची शिदोरी असलेल्या रायकर आजी सळसळत्या उत्साहाचा उत्तम नमुना आहेत. आज कार्यक्रमात गाणं गाण्यासाठी त्या खास पुण्यावरून आल्या आहेत. पिंजरा चित्रपटातलं गाणं घेऊन येत आहेत रायकर आजी आता आपल्यासमोर. तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल
तुकाराम महाराजांचे अभंग, खळे काकांची चाल आणि लता दिदींचा स्वर असा त्रिवेणी संगम जिथे होतो तिथे आनंदी आनंदच असतो. लता फणसे या पुढचं गाणं आपल्यासमोर सादर करायला येत आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काही जिया बाई, काय सांगू झाले काही जिया बाई, पुढे झाले नाही, पुढे झाले नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. धन्यवाद. आणि यापुढे एक अतिशय गोड गाणं घेऊन येते यशस्वी आणि ओवी. चित्रपट आहे कुंकू आणि गाणं आहे मनसुद्ध तुझं. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, तर बाबी गुणाची. झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. काटकुट वाट मध्ये बोज तिथेला, काटकुट वाट मध्ये बोज तिथेला. रगत निघल तरी बी हसल सावसतेची, रगत निघल तरी बी हसल सावसतेची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा गुणाची. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा गुणाची. फारच गोड गाणं सादर केलं दोघींनी. कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरीच्या खिंडीत बेहलोल खान आणि त्याच्या हजारोंच्या सैन्यांविरुद्ध प्रतापराव गुजर आणि त्यांच्या 6 सरदारांनी केलेल्या पराक्रमाची ही शौर्यगाथा म्हणजे कुसुमाग्रजांनी शब्दबद्ध केलेलं पुढचं गाणं आपल्यासमोर सादर करायला येते अवनी आणि कियारा. आणि दोघीही अमराठी आहेत बरं का. हे गाणं फार कठीण आहे. वेडात मराठे वीर दौडले सात. तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात.
केलेलं आहे गाणं आणि त्यांना ते बघायचं आहे की किती छान झालंय माझं गाणं. वन्स मोर. अवनी आणि कियारा तुमचं गाणं खूप छान झालं. थँक्यू. आता तरी थँक्यू. आता पुढचं गाणं सादर करूया का आपण? लाखात अशी देखणी चित्रपटातील आशाताईंच्या आवाजातील फक्कड लावणी, संक्रांतीच्या दिवसातील आकाशातल्या रंगीबेरंगी पतंगांची आठवण करून देणारी, अर्थातच कोणती? बाई ग पतंग उडवित होते. आपल्या समोर सादर करायला येते शिल्पा. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग 11-12. होता झक्कास सुटला वारा, वर पतंग 11-12. एकमेकांना अडवित होते, एकमेकांना अडवित होते, अडवित होते, अडवित होते. बाई पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते, चढा ओढीन चढवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते, पतंग उडवित होते, गबाई मी पतंग उडवित होते. म्हणजे काय आहे, मलाही थोडंसं सरप्राईज होतं म्हणून मी थोडं थांबले होते, कारण जे काही मला विंगेत दिसते ना ते जाम भारी आहे. पण ते काय आहे ते मी नाही सांगणार तुम्हाला. पण एवढं नक्की सांगते की तुम्ही स्टेजवर बसून ते गाणं बघू शकत नाही, तुम्हाला नाचावंच लागेल. तर आता आपल्या समोर काहीतरी सादर होणार आहे, जाम भारी आहे. मी हाय कोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली चल जाऊ बाजारी. हे मी हाय कोली सोरील्या डोलीला मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्यान गोली चल जाऊ बाजारी. हे मी हाय कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी, अगं मारतीन गोली हाणल्यान डोली चल जाऊ बाजारी.
हलवा ताज हे मावरा पारूचे पल्ल्यावरी जुंदानी पाला काटेरी मावरा दिसतय सोनेरी सरगानी हलवा ताज हे मावरा पारूचे पल्ल्यावरी जुंदानी पाला काटेरी मावरा दिसतय सोनेरी हे गे रे काका ताज हे मावरा पारूचे पल्ल्यावरी अरे कोली दाखवा दर्याची आणतोय मावरा सोने हे मी हाय कोली सोरीला डोलीला मुंबईच्या किनारी अग मातीन कोली हाडल्या कोली चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोलीला मुंबईच्या किनारी अग मातीन कोली हाडल्या कोली चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोलीला मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हाडलाय कोली चल जाऊ बाजारी वन्स मोर ना, असं वाटतंय ना? घेतोय आपण आपली आवड. पण आता कोणीच नाही बसायचं. वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी कला ग पारू करदेश नखरा चल जाऊ बाजारी वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी कला ग पारू करदेश नखरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली आहे रुकर बाजारची तयारी आणि भरण्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी हे मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हाडल्या कोली चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हाडल्या कोली चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हाडल्या डोली चल जाऊ बाजारी थांबा थांबा जरा. बाई बाई, तरी मी म्हणतच होते की सायराची फेवरेट डिश पापलेट का आहे. आता घरातच 2-2 कोळणी असल्यावर मग काय म्हणायचं. तर यांची ओळख करून देते. ही आहे दीप्ती, सायलीची नणंद, आणि या आहेत विजयाबाई, सायलीच्या सासूबाई. आणि मगासपासून भारदस्त आवाज जो आपल्याला कोरसमध्ये ऐकू येतोय तो आहे सायलीच्या मिस्टरांचा. ते आहेत केदार. घरातच एवढा टॅलेंट भरलेला आहे बघा, म्हणून सायलीची एवढी यशस्वी घोडदौड चालू आहे. शिट्या वाजवायला सायलीचे बाबा, सगळं आपलं घरचंच आहे. आणि तुम्ही सगळे घरचेच आहात. लोकगीताची परंपरा पुढे नेत आणखीन एक लोकगीताचा प्रकार म्हणजे गवळण आता सादर होणार आहे. लावणी अधिक आकर्षक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नटरंग चित्रपटातील गाजलेली गवळण आता आपल्यासमोर सादर करायला येते सुरुची आणि स्वाती, आणि साथ देत आहेत केदार. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी. बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.
बघ नंद किशोरा आदिलाज तुझा रे रीतीच गागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले. वाट अडवून हसतो गाली ग वेणू ऐकून मोहित झाले बाल हरपुनी रमती गोपिका श्याम रंगी धावून गेले मन फुलवी असा काना झुलवी असा हा नटनागर गिरीधारी त्याच्या संग दंगले रास रंगले फिरतीची रीत न्यारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पंकज दादांसाठी. काय वाजवले ढोलकी. कोवळ्या वयातलं पहिलं प्रेम ओठावर नुकतीच मिशी फुटू लागलेली असते आणि मनात प्रेमाची पालवी. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना तितकीच अलवार चाल दिली आहे चिनार आणि महेश यांनी. टाइमपास चित्रपटातलं हे गीत आता आपल्या समोर घेऊन येतेय धनश्री. मला वेड लागले प्रेमाचे. रंग बावळ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे हे नाव ओठी कोणाचे का सांग वेडा मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे सगळे नवे वाटे मला कोणी भेटला माझा मला खुलता गळी उमलून हा मन मोगरा गंधाळला आभास की तुझी आहे नशा मला साथ घालते दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रतिभावंत गझलकार सुरेश भटांच्या शब्दांना न्याय देण्यासाठी आशाताईंचाच आवाज हवा आणि हृदयनाथांचीच चाल हवी. तरच तरुण आहे रात्र अजूनी सारखा मास्टरपीस तयार होतो. आता आपल्या समोर घेऊन येते नयन हे गाणं.
तरुण आहे रात्र अजूनी, तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास कारे, राजसा निजलास कारे, वढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास कारे, तरुण आहे रात्र अजूनी. अजूनही विझल्या नगगनी तारकांच्या दीपमाला, अजूनही विझल्या नगगनी तारकांच्या दीपमाला, अजून मी विझले कुठे रे, अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास कारे, राजसा निजलास कारे, तरुण आहे रात्र अजूनी, तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास कारे. धन्यवाद. नयनताई, खूपच सुंदर झालं गाणं. लोकांचा फारच आग्रह आहे, पण घेऊया. धन्यवाद. सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू, सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू, उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास कारे, तरुण आहे रात्र अजूनी, तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास कारे. खूप खूप धन्यवाद. फार सुंदर झालं गाणं. आणि एकदा ह्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या सगळ्यांसाठी ज्यांच्यामुळे हे गाणं आपल्याला मिळालं. आणि आता आपल्या समोर येते सोनाली आणि वैशाली, आणि गाणं आहे गोऱ्या गोऱ्या गालावर. सोनाली ह्या क्लिनिकल रिसर्चर आहेत आणि वैशाली ह्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही दोघीही सायन्स बॅकग्राऊंडच्या आहात, मग गाणं तुमच्या प्रोफेशनमध्ये काही मदत करतं का? स्ट्रेस बस्टर आहे. इट इज अ व्हेरी बिग स्ट्रेस बस्टर. इट्स अ पॅशन फॉर मी. That's nice. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, गपोरी नवरी आली, सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी, गपोरी नवरी आली, सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवदारी, किन किन कांकन रुन जुन पैंज
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली तिच्या सुरामंदी चौघडा बोलत दारी गपोरी नवरी आली नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली ओ हळद ही ओली लावा नवरीच्या गाली हळदीने नवरीचा अंग माखवा ओ पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणा मांडवदारी सासरच्या ओढीनही हसते हळूच गाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली आला नवर देव वेसिला वेसिला ग देवा नारायण आला ग मंडपात गण गोत सार बैसल ग ओर ढोल ताशा बाजीर सासरी मिळू दे तुला माहेराची माया माहेराच्या माई संग सुखाची ग छाया भरून आलं डोळ जड जीव झाला लेक जाय सासरा किण किण कांकणा ऋण झुण पैंजणा सजली नटली नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी गपोरी सुखाच्या सरी सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली आला नवर देव वेसिला वेसिला ग देव नारायण आला ग मंडपात गण गोत सार बैसल ग ओर ढोल ताशा बाजीर थँक्यू कोरससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि दिगंबर दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. संगीत नाटक म्हणजे संगीतालाच वाहिलेलं नाटक. गायकी, ताना, अभिनय सगळं एकाच वेळी करायचं. किती कठीण काम आहे ते. पण सायलीचा आवडता प्रांत ना. यात मुसाफिरी करायला आता येत आहे माही आणि काम्या. अवघे पाऊन शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊन शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊन शेवयमान लग्ना अजून लहान लग्ना अजून लहान अवघे पाऊण शेवयमान
शेवयमान काठी वाचन नेटन पाया काठी वाचन नेटन पाया परी मोठे अवसान परी मोठे अवसान परी मोठे अवसान उसनी घेऊन ऐट चालता उसनी घेऊन ऐट चालता काय दिसे ते ध्यान अरररा काय दिसे ते ध्यान अरररा काय दिसे ते ध्यान अवघे पाऊल शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊल शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊल शेवयमान अवघे पाऊल शेवयमान अवघे पाऊल शेवयमान क्या बात आहे, काय गोड सादरीकरण होतं, काय अभिनय होता. वन्स मोर हवाय का? बर बर बर, ऐका ऐका. सायली स्वतः हे गाणं रंगगंधर्व या कार्यक्रमात गायच्या आणि अनेक वन्स मोर घ्यायच्या. मग प्रत्यक्ष सायली इथे असताना आपण त्यांच्या तोंडून ऐकूया का? अवघे पाऊण शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊण शेवयमान मोप तो प्रोप तुकान अवघे पाऊण शेवयमान लग्ना सुनी लहान लग्ना सुनी लहान अवघे पाऊण शेवयमान म्हाताराय तुकान अवघे पाऊण शेवयमान काठी वाचून नेटन पाया काठी वाचून नेटन पाया परी मोठे अवसान परी मोठे अवसान परी मोठे अवसान उसनी घेऊन ऐट चालता उसनी घेऊन ऐट चालता काय दिसे ते ध्यान अरररा काय दिसे ते ध्यान अरररा काय दिसे ते ध्यान अवघे पाऊण शेवयमान मोप तो प्रो तुकान अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान अवघे पाऊण शेवयमान. क्या बात है, म्हणजे आत्ता कळलं की का वन्स मोर मिळत होता. फार सुंदर, फार सुंदर. आणि आता पुढल्या गाण्याकडे जाऊया. उडत्या चालीचं हलकं फुलकं असं गीत, ज्यात प्रेयसी कॉफी शॉपमध्ये नाही तर प्रियकराला बोलवतीये रुपेरी वाळूत माडाच्या बनात. गाणं घेऊन येते भैरवी आणि अनन्या. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना बनात येना जवळ घेना बनात येना जवळ घेना चंदेरीचा फुल लावीत प्रीतीत येना चंदेरीचा फुल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना. बेधुंदाज आसमंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरे प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना लाजीत आजही फुले नहाती काही अदारतीत गीत गाती पिवळी निशा अशी करे पुकारा दे प्रिया मला तुझा निवारा तुझा निवारा तुझा निवारा हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना ला 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 जवळ घेना ला 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 जवळ घेना खूप छान. संसाराची गाडी चालवायला 2 चाकं लागतात. मग संसार माणसांचा असो वा देवाचा. विश्वाची काळजी घेणारा पांडुरंग रखुमाईशिवाय अपूर्णच, नाही का? पुढचं गाणं सादर करायला येते संहिता सावंत. गीत आहे वैभव जोशी यांचं आणि संगीत अमित राज यांचं. गाणं आहे रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई 7 जन्मांची पुण्याई घे पदरात आम्हावरी छायाधर बाई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान ते वरदान हो तुझ्या पालखीचे भोई रखुमाई 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 रखुमाई
काय सुंदर गाणं होतं. आणि एकदा टाळ्या वाजू देत वैभव जोशींसाठी ज्यांनी इतकं सुंदर गीत लिहिलं आहे. आता यापुढे आपल्यासमोर येत आहेत नयना जोशी. त्यांचं गाणं आहे म्हणजे अभंग आहे अबीर गुलाल. रचना संत चोखामेळा यांची आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. त्याही इथे पहिल्यांदा सादर करणार आहेत स्टेजवरती गाणं. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातिहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातिहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. पायरीसी हो दंग, पायरीसी हो दंग, गाऊनी अभंग, गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर. खूप छान गाणं झालं नयनाताई तुमचं. आणि नयनाताई कीर्तनामध्ये गात असतात. पुढचं गाणं आहे मनाचा कप्पा अलवार उघडणारं. अजय अतुलच्या संगीताने नटलेलं अगबाई अरेच्या सिनेमातलं, जे घेऊन येत आहेत दीपा आणि अपर्णा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज
सुंदर गाणं झालं दीपा आणि अपर्णा. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कोरससाठी. कोरसमध्ये होते संहिता, प्राजक्ता आणि नयन. आणि आता जेजुरीच्या गडावर जायचं का? 9 लाख पायऱ्या आहेत बरं. आपल्याला घेऊन जाणार आहे सुरभी आणि आशना जेजुरीच्या खंडेरायाला. जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, वाईच्या तू गणराया जागराला या या, वाईच्या तू गणराया जागराला या या, वसणीच्या बैरी देवा जागराला या या, वसणीच्या बैरी देवा जागराला या या. जेजुरी गडा वाजव गडा वाजव गडा, पुणराती बाईगाडा गड जेजुरी आली गडा, पुणराती बाईगाडा गड जेजुरी आली गडा. तूप रावण बाणू गेली स्वर देवाची एडी झाली, तूप रावण बाणू गेली स्वर देवाची एडी झाली. आर भानुबाईचा येड लागलं मल्हारी देव मल्हारी, भानुबाईचा येड लागलं मल्हारी देव मल्हारी. इसरून गेला पुण्या गावला भंडारी देव भंडारी, इसरून गेला पुण्या गावला भंडारी देव भंडारी. गोड गोड बोलाची हो नीट काय भंडार उजळली, गोड गोड बोलाची हो नीट काय भंडार उजळली. 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला, 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला. बोला हो तुम्ही बोला माळसा राणीला, हो बोला हो तुम्ही बोला माळसा राणीला. भंडारी वाहू देवाला हो मल्हारी रायाला, भंडारी वाहू देवाला हो मल्हारी रायाला. मल्हारी मल्हारी माझं कैवारी देव मल्हारी, मल्हारी मल्हारी माझं कैवारी देव मल्हारी. गडा कालिको भंडारी देव मल्हारी, गडा कालिको भंडारी देव मल्हारी. मल्हार मातंचे मल्हार, मल्हार मातंचे मल्हार, मल्हार मातंचे मल्हार, मल्हारी मातंचे मल्हार. येळकोट येळकोट. आता पुढचं गाणं तर तुम्ही नक्कीच खुर्चीत बसून नाही ऐकू शकणार, कारण आता आराध्य आणि अवनीश हे छोटे गोविंदा तुम्हाला भिजवायला येणार आहेत बरं आपला शब्दांनी आणि सुरांनी. गाणं आहे गोविंदा आला रे. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. डकमक 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 गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या कैया वाकू नका, थोडं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. हे खिडकीतल्या कैया वाकू नका, थोडं वाकू नका,
वाला गोविंदा आला रे आला तो हमाल पुरे वाला हो. दहीवर कोजा म्हणजे मडकाच पोरा लादेच्या वाटे नको जाऊ चोरा. अरे जन्माला घातलंस सुगड्यावर टाकलंस राजाला मिळतो निवारा. अरे जन्माला घातलंस सुगड्यावर टाकलंस राजाला मिळतो निवारा. निळभा हो बाजूला चला हो बाजूला कुटाची गोळी नद देईल तुला. अरे हर नाही जमणार तुला जमणार नाही तुला फुकटचा कापू नको या बापाला. अरे जा जा रे काका फिरू नको डोका बघतो या नाका. जा जा रे काका फिरू नको डोका बघतो या नाका. लाल लाल पगोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला दिवस आला येला. लाल लाल पगोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला दिवस आला येला. अरे 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार. 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो हमाल पुरे वाला गोविंदा आला रे आला तो हमाल पुरे वाला गोविंदा आला रे आला तो हमाल पुरे वाला हो. वा 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 खूप छान झालेलं आहे. आता आपण पुढचं गाणं घेऊया. दहीहंडी करूनच जाऊया. एक चित्रपट येऊन गेला ज्याने बऱ्याच जणांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. हृदयाचा गुलाबी कप्पा उलगडला आणि ती किंवा तो सध्या काय करतायत याचं कुतूहल निर्माण झालं. पुढचं गाणं घेऊन येते स्नेहा आणि रागा. हृदयात वाजे समथिंग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग.
खूप छान, खूप छान. आम्ही स्वप्ननगरीतच होतो. थँक्यू. आणि आता या पुढचं गाणं एकदम ठसकेदार गाणं आहे. गाणं घेऊन येते रश्मी. ज्या गाण्याचं संगीत दिलं होतं अमित राज आणि गीत होतं गुरु ठाकूर यांचं. गाणं आहे गुलाबाची कळी आणि सोबत देत आहेत केदार. ए गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी ए गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. हो कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुणी हलके सतार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो ए गुलाबाची कली बघ हलवी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली हो हो डोलते बोलते सनई ताला संगे डोलते बोलते सनई ताला संगे सुर हळवे असेच जन्म सात रामुदे उमलून प्रीत ही सुखात चिंबनारू दे गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली कुण संगे कुठे कशी कधी कधी कळेना कोण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो ए गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी ए गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. क्या बात आहे रश्मी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं 12 वाजले का? नाही अजून नाही. काय आहे सान्वीची गाडी जाईल ना 12ची शेवटची गाडी आहे तिची. बोलवूया का सान्वीला? वाजले की 12. सान्वी हे गाणं आता आपल्या समोर सादर होत आहे आणि हे गाणं या कार्यक्रमातलं शेवटून दुसरं गाणं आहे. हो चैत पुनवेची रात आज आली बरात धड धड काळ जातो माझ्या माईना कधी कव कुठ कस जीव झाला येणा पिसा त्याचा नाही भरवस तुल राईना राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडात तरी काय ये नाही बरी पुन्हा भेटू कवतर साजना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 एकच पैशाचा बघ बघ मिळता असं काय करता दाजी हिला भेटा की येत्या बाजारी हे 6ची बी गाडी गेली 9ची बी गेली आता 12ची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 जी जी रे जी
ही माझ्या रुहात भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची उगा घाय कशा पायी हाय नजर उभ्या गावाची हाय नजर उभ्या गावाची हे शेत आलं राखणीला रागू झालं गोळा शिळ घाली अळून कोणी करून तिरपा डोळा आता कसं किती जगू सांगा कुठवर राखू राया भान मज मला राहीना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा एक शिवायचा मग असं काय करता दाजीला भेटा की येत्या बसारी सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली तिला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा जी जी रे जी झालची वन्स मोर ऑडियन्स लाईट. हो आला पाड झाला भार भरली उभारी घाटा घाटात तंग चोळी अंग जाई टच डाळिंब कुटवठात गारवारा झोंबणारा गाड पदर जागीत राहना आडोशाच्या थोडीच मी कस गुपित राखू कळाना मोरावानी डौल माझा मैनेवानी तुरा उन्हाच्या बरसाला मी गाठलं वय सोळा जीव लागली या गोडी तरी कळ गाडा थोडी कडी आताची तुम्ही राहू द्या मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हो जाऊ द्या ना घरी एक शिवायचा असं काय करता दाजीला भेटा की येत्या बसारी सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली तिला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा जी जी धीरजी झालची जोरदार टाळ्या एकदा सगळ्या वादकांसाठी आणि जोरदार टाळ्या कोरससाठी. आज इथे सादर झालेल्या गाण्याच्या प्रत्येक प्रकाराने दाखवून दिलं की मराठी संगीत सगळ्यात जास्त व्हरायटी असलेलं संगीत आहे. मग भक्तिगीत असो, बालगीत असो, लावणी असो, पोवाडा, भारूड, शौर्यगीत, नाट्यसंगीत, प्रेमगीत, भावगीत, समारंभातली गाणी, कोळी गीतांसारखे लोकगीताचे प्रकार असो, या संगीतरूपी मंदिराला या गाण्यांनी एक एक वीट चढत गेली आणि भक्तिभाव असणाऱ्या प्रत्येकाला विठ्ठल रखुमाई दिसू लागली. आता वेळ आली आहे कळस चढण्याची. आमचा विठुराया साधा, विठुरायाचे भक्तही साधे. हाती झेंडा, डोईवर तुळस आणि मुखात माऊली माऊली.
सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप उशीर झाला आपल्याला आज, तरीसुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने उभे आहात, त्यामुळे थोडंसं थँक्यू म्हणते सगळ्यांना. आपले व्हॉलेंटियर्स ऐसा साईज व्हॉलेंटियर्स प्लीज या, व्हॉलेंटियर्सची टीम, आपले म्युझिशियन्स, अँकर, साऊंड दादा, फोटो व्हिडिओग्राफर, लता मंगेशकर थिएटर, तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक, माझे स्टुडंट्स, खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्टशिवाय आज हे शक्य झालं नसतं. थँक्यू सो मच. आणि कार्यक्रमाचा शेवट म्हणून 1-2 मिनिटात आपण एक मेसेज बघणार आहोत सायलीसाठी. जरा स्क्रीनपासून सगळ्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं, फक्त 2 मिनटं. हे काहीतरी सरप्राईज आहे मला. हे आम्हाला पण सरप्राईज आहे. रेडी? ऑडियन्स लाईट बंद केलं तरी चालेल. गोरी आणि मेहनती शिक्षिका आहे. तिच्या ज्या सरांकुर्सची सुरुवात झाली ती अगदी हाताच्या बोटावर मोजणारे इतके विद्यार्थी होते आणि त्याची सुरुवात आमच्या घरातून झाली. ती घरी क्लास घ्यायची, पण नंतर तिचं जे शिकवण्याचं कौशल्य आहे, मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी घ्यायची जी मेहनत आहे, जे झोकून देणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला जे मी शिकवते त्याची दुपटीने आलं पाहिजे अशी जी तिला एक आस लागलेली असते, त्या तिच्या मेहनतीचं फळ म्हणजे आता विद्यार्थ्यांची संख्या ही 100च्या वर गेली आणि अगदी बाहेर चेन्नई, ऑस्ट्रेलिया, कतार इथे सुद्धा तिचे विद्यार्थी आहेत ज्यांना ती ऑनलाईन शिकवते. ती स्वतःही शिकते. आणि ज्या मुलांना गाणं गाताना भीती वाटते किंवा आमच्यासारखे जे ज्येष्ठ आहेत त्यांना थोडंसं गाताना विचकायला होतं, तर ती आम्हाला समजावून सांगून आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करते विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना गाण्याविषयी खात्री वाटते आणि मग ते छान गाऊ लागतात. कारण एखादं गाणं पहिल्यांदा ऐकताना असं वाटतं अरे हे मला जमेल की नाही जमेल, परंतु सायली एक कॉन्फिडन्स देते, मोटिवेशन देते आणि ती त्याच्यातल्या खूपही सांगते की तू हे असं म्हण, तू हे अशा तऱ्हेने बघ करून, मग तुला बरोबर जमेल. तुझा श्वास इथे पुरत नसेल तर तू हे इथे असं करून बघ, तसं करून बघ. ह्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स त्याची सांगते त्याच्यामुळे कुठचंही कठीण गाणं एकदम सहज सोपं वाटायला लागतं. आम्हाला दोघांनाही म्युझिकचा काही बेस नव्हता, पण टीचर फार पेशंटली आमच्याकडून मेहनत करून घेते. आमच्या एक्झामसाठी सुद्धा, क्लासिकल म्युझिकच्या एक्झामसाठी सुद्धा आणि इव्हन असे जेव्हा ॲन्युअल फंक्शन असतात तेव्हा सुद्धा. टीचर खूप स्वीट आहे. टीचर खूप पेशंटली आम्हाला शिकवते आणि खूप छान शिकवते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या कलाने गाणं कसं शिकवावं आणि कसं गाणं म्हणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं, तिचं डेडिकेशन, तिचा सिन्सिअरनेस हा सगळा त्या प्रोसिजरमधनं कायम दिसत आलेला आहे. सायलीनीच आम्हाला खूप प्रेमाने गाणी शिकवतात. त्या आमच्याकडून गाण्यांची खूप प्रॅक्टिस करतात. गाणी म्हणताना कोणत्या चुका टाळाव्या, शब्दांची तोड कुठे होते, श्वासाची तोड कुठे होते, अधिकाधिक गाणं कसे चांगलं होईल ह्याचे उत्तम मार्गदर्शन मी करतात. आम्ही सायलीनीच कडून आम्हाला खूप काही शिकू मिळते. मला सायलीचा क्लास खूप आवडतो कारण ती म्हणजे काही समजलं नाही तर मी समजावून सांगते, वेगवेगळी गाणी शिकवते आणि परीक्षेचं प्रिपरेशन असेल तेव्हा ती आम्हाला काही समजलं नाही किंवा कुठले राग बंदिशमध्ये आम्हाला काही डाऊट आहे किंवा प्रॉब्लेम येतात तर मग ती सोप्या भाषेनं म्हणजे समजावते. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारी चाइल्ड आर्टिस्ट रीत नारंग जी सारेगमपा लिटल चॅम्प्सची कंटेस्टंट होती, त्यांच्याकडून मला सायली मिसचा रेफरन्स मिळाला. त्या मला म्हणाल्या की सायली मिस खूप छान शिकवतात आणि मुलांवर खूप मेहनत घेतात, म्हणून मी माझ्या निहारिकाला त्यांच्याकडे संगीत शिकवायला पाठवलं. सायली मिस खूप चांगलं शिकवतात आणि एक्सप्लेन करतात आणि मला सायली मिसकडून शिकायला चांगलं वाटतं. Ma'am explains difficult concepts in an easy and simple manner. Her additional notes and tips have always helped me in thorough preparation. Ma'am is very friendly and caring. She's encouraging and always loads me with confidence to sing and perform well. सायली ताईच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे माझी सिंगिंग शिकण्याची आवड दररोज वाढत असते.
सायलीताई एक उत्तम गायिका आणि एक उत्तम गुरुसुद्धा आहे. सायलीताईंनी ह्या 6 वर्षात मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, जसं की नवीन राग, त्यांचे आलापतान, त्यांच्या बंदिशी, त्यांचे सरगमगीत आणि वेगळे गाणे. हे जे आम्ही सिंगिंग क्लास जॉईन केलेला तेव्हा ह्याच्यातलं मला काहीच नव्हते. सायलीताई एक टीचर व्यतिरिक्त आता आमची एक चांगली मैत्रीणसुद्धा बनली आहे आणि त्यामुळे आमची सिंगिंग शिकण्याची आवड अजून वाढत असते. आम्ही जवळपास 1 वर्षापासून सायलीकडे सिंगिंगच्या क्लासला जातो आहे आणि वन्स अ वीकच आमचा क्लास असतो, पण आमचा पूर्ण आठवडा खूप आनंद जातो बिकॉज ऑफ सिंगिंग. लहानपणापासून मला सिंगिंगची अतिशय आवड होती, पण काही कारणाने मला तेव्हा ती आवड जोपासता नाही आली आणि आता माझी मुलगी आशनासोबत मी हा छंद पूर्णपणे जोपासण्याचा प्रयत्न करते आहे. सायली इज व्हेरी इंटेलिजंट पर्सन, शी इज व्हेरी हार्ड वर्किंग अँड शी हॅज लॉट्स अँड लॉट्स ऑफ पेशन्स. प्रत्येक स्टुडंटला ती एक स्पेशल अटेन्शन देते, जेवढे नेसेसरी रिटेक्स आहे ती घेते अँड शी इज नेवर टायर्ड ऑफ इट अँड आय एम व्हेरी हॅपी विथ सायली. अँड आफ्टर मीटिंग सायली आय फील की आय हॅव मेड द राईट पर्सन इन माय लाईफ. लॉट्स अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स टू सायली अँड हर फॅमिली. ऑल द बेस्ट. जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलतं. हेच आम्हाला आमच्या सायलीताईंनी शिकवलं. सो हाय ताई. हॅलो ताई, मी प्राप्ती आणि मी आभा. आम्ही दोघं तुझ्याकडे 6 वर्ष शिकलो. तू खूप छान मजेशीर गाणी शिकवतेस, खूप बरं वाटतं आम्हाला. तू खूप एंटरटेन करतेस ना. येस. आणि बेस्ट असतं की प्रत्येक कार्यक्रमानंतर आपण क्लासमध्ये जी मज्जा करतो आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना स्वरोत्सव नंतर सुद्धा तुझ्याकडून पार्टी पाहिजे. तर तुझ्यासाठी खूप भरपूर सांगायचं आहे, पण आपल्याकडे टाइम ड्युरेशन खूप कमी आहे. सो मी सुरुवात करते. ताई, you help us to find the song in our heart, the beat in our feet and passion for life. ताई, तू खूप awesome आहेस. A teacher like you is hard to find, difficult to part with and impossible to forget. मला खूप मज्जा येते तिच्या क्लासमध्ये. ती जास्त ओरडत पण नाही आम्हाला. थँक्यू. सायली मिस आम्हाला खूप आवडतात. लव यू सायली मिस. थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. I'm so lucky and blessed to have her as my music teacher. Love you, ma'am. So ताई, you are the best. We love you. सायली एक अतिशय बापरे, हे खूपच इमोशनल होतं. थँक्यू, आय लव्ह यू टू. आपला क्लासमध्ये नक्की पार्टी होणार आहे. चलो, थँक्यू सो मच. गुड नाईट, बाय बाय. आपण बाहेर क्विक बाईट्स म्हणजे तुमच्या रिव्ह्यूज, पेरेंट्सचे रिव्ह्यू पण ऐकणार आहोत. सो तुम्हाला ज्यांना कोणाला बोलायचं आहे कसा वाटला कार्यक्रम, तर प्लीज बाहेर जाऊन तुमचे रिव्ह्यूज द्या आणि तुमचं आशीर्वाद द्या. थँक्यू. आम्हाला कार्यक्रम खूप छान वाटला, खूप मजा आली आणि सगळे भक्तिगीत वगैरे ऐकायला खूप छान वाटलं आम्हाला. काही खूप दिवसानंतर आम्ही आज सगळं ऐकलं आणि म्हणून खूप आनंद झाला आम्हाला. लहान मुलांचे पण खूप गाणे चांगले होते आणि मोठ्यांनी पण खूप चांगलं केलं आणि खूप चांगलं वाटलं मला. खूप चांगलं वाटलं. थँक्यू सायली. खूप छान, खूप मजा आली आणि महोत्सव खूप सुंदर झाला. एन्जॉय अ लॉट. थँक्यू. हाय, मी प्राप्तीचा मामा. मी प्राप्तीचा दादा. आज पहिल्यांदा मी 6 वर्षातून पहिला प्राप्तीचा परफॉर्मन्स बघायला आलेलो. सायलीताईने याच्यावर खूप चांगली मेहनत घेतली, खूप चांगला परफॉर्मन्स झाला. आमच्यासाठी हा एक प्रोग्राम एक स्ट्रेस बस्टर होता. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू टू सायलीताई. मी सुद्धा 6 वर्षात फर्स्ट टाइम इथं प्रोग्राम अटेंड केला. जे बघितलं ते अनएक्सपेक्टेड होतं. खूप मजा आली. सायलीचा प्रोग्राम म्हणजे आम्हाला अगदी मिस कधीच करणार नाही. आम्ही दरवर्षी आनंदाने येणार आणि इतका छान असतो ना की गेल्या वर्षी आम्ही US गेल्यामुळे तो मिस झाला, तर मला त्याचं अजून वाटतं की म्हणजे आपला तो प्रोग्राम मिस झाला. ते एक वर्षही आम्हाला प्रोग्राम मिस करायचा नाही आणि सायलीला बघून आम्हाला खूप बरं वाटतं. प्रत्येक वेळेला म्हणजे सायली जे एक्सप्रेशन्स आणि ते असतात ना, त्याच्यामुळे आम्ही खूप बघून खूप छान वाटतं. मला सायलीताई खूप आवडते. ती खूप चांगलं शिकवते. ती आम्हाला ओरडत पण नाही अजिबात आणि ती आम्हाला खूप चांगलं शिकवते. पण आम्हाला फक्त एकदाच क्लास घेते आणि आम्हाला आमच्यासाठी इव्हन प्रोग्राम पण ठेवते. जेव्हा आमची चूक होते तेव्हा ते आम्हाला नीट समजवते पण.
हो, नेहमीप्रमाणेच खूप छान झाला प्रोग्राम आणि सायलीची जी मेहनत आहे ती खूपच मस्त आहे, खूपच छान आहे. ती खूप मेहनत घेते मुलांवर. आज इतका छान प्रोग्राम आम्ही बघितला. या सायलीताईंचा इतका छान प्रोग्राम झाला की ॲन्युअल डे इतका म्हणजे छानच वाटलं अगदी. म्हणजे ऐकावसा परत असं वाटतं की इतकी गाणी ही सारखी परत ऐकावी. इतकी तिने छान शिकवली आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप आनंद होत होता की आज ॲन्युअल डे आणि त्यामध्ये आपल्याला गायला छान मिळतंय. सगळ्यांना प्रॅक्टिस पण झाली आणि त्यांना त्यांचे आवाज पण इतके छान व्यवस्थित ऐकू येत होतं लोकांना की खूपच छान वाटलं. त्यांना फार आवडलं सगळ्यांना हा कार्यक्रम आणि मला तर भयंकर आवडला आहे. खूपच छान. सायलीताई खूप खूप मस्त टीचर आहेत, खूप चांगलं शिकवतात आणि मला खूप आवडतं. त्यांचा आवाज खूप मस्त आहे. सायलीकडे मी गेली 3 वर्ष झाले गाणं शिकत होते आणि ओवीमध्ये गाण्याची आवड अक्षरशः तिने खूप छान रुजवली आहे. तिचं त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे आणि खूप उत्तम शिकवते. थँक्यू. 7-8 महिन्यापूर्वी आम्ही क्लास सिंगिंगचा जॉईन केला आणि आता आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाण्याची संधी मिळाली. स्टेजवर जाऊन गाण्याची संधी मिळाली आणि तिने इतकी छान तयारी करून घेतली की आमच्यावरचं दडपण सगळं दूर झालेलं होतं आणि आम्हाला फ्रीली गाता आलं. आणि ती इतकी गोड आहे ना की तिचं ओरडणंही खूप स्वीट आहे. सगळा स्टेज फिअर या वेळच्या परफॉर्मन्समुळे निघून गेला आणि त्याच्यासाठी तिने केलेली मेहनत ही वाखाणण्याजोगी होती. 1 महिना सतत आम्ही त्याच्या पाठीच मेहनत करत होतो, त्याच्यामुळे उत्तम परफॉर्मन्स होतो. फक्त कष्ट केले तरच यश मिळतं ह्याचं तिने परत एक उदाहरण दिलेलं आहे. आणि कसं उभं राहायचं, कसा माईक धरायचा, कसे बोलण्याची फेक कशी झाली पाहिजे, माईक कुठे लांब धरायचा, कुठे जवळ धरायचा, इतकं छान समजावून सांगितलं. त्याच्यामुळे एकदम आमचं म्हणजे छान तयार केलं होतं आम्हाला. आता पुढच्या वर्षी पण आम्ही कंटिन्यू करणार आणि एकदम छान हो इतकी छान टीचर मिळाले. अतिशय सुंदर कार्यक्रम होता. आज मला फार कौतुक वाटतं सायलीचं, कारण की आता 100हून प्लस स्टुडंट्स झाले आहेत आणि तिने प्रत्येकाकडे पर्सनलाइज लक्ष देऊन खूप सुंदर कार्यक्रम झालेला होता. आणि असंच तिचे स्टुडंट्स वर्षानुवर्ष वाढत राहावे आणि तिने खूप उन्नती करून आमच्या मुलांचंही खूप चांगला प्रोग्रेस व्हावा हीच इच्छा. थँक्यू. ताई, मला कॉन्फिडन्स द्यायला थँक्यू. आय लव्ह यू सायली टीचर. स्वरांकुरचा हा यांचा 5वा वार्षिक उत्सव होता आणि खूपच सुंदर झाला. सायली खरंच खूप मेहनती आहे आणि खूप प्रेमाने शिकवते सगळ्यांना आणि हे तिच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दिसत होतं की ती किती प्रेमाने शिकवते, कारण किती कम्फर्टेबली सगळी मुलं तिच्याबरोबर जेल होतात. सायलीने निवडलेली गाणीही सुंदर होती, घेतलेली मेहनतही खूप छान होती. प्रोग्राम खूप ऑर्गनाइज्ड होता आणि तिने जी सुखसोय सगळ्या मुलांसाठी केली होती, सगळ्या पेरेंट्ससाठी केली होती, सगळ्यांचा खूप विचार करून सगळ्यांची सोय होईल असा खूप छान कार्यक्रम केला होता. वर्षभरही आय एम शुअर ती खूप मेहनत घेत असेल मुलांमध्ये, कारण तेव्हाच असे कार्यक्रम येतात. खूप छान आणि खूप शुभेच्छा सायली तुला तुझ्या फ्युचरसाठी.